नमस्कार मंडळी, नेहमी सरळ वागा, प्रामाणिक राहा, सगळ्याशी प्रेमाने बोला. देव तुमचं चांगलं करेल. नक्कीच चांगला माणूस असणं खूप सुंदर गोष्ट आहे, पण आजच्या या 21व्या शतकात माणूस असणं आणि भोळा माणूस असणं यात जमीन आसमानचा फरक आहे. जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त सरळ, निष्पाप आणि भोळे असताना, तेव्हा हे जग तुमच्या चांगुलपणाचा आदर करत नाही, उलट तुम्हाला मूर्ख समजून तुमचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतात. तुम्ही कधी शांतपणे विचार केलाय का की तुम्ही नेहमी सगळ्यांना मदत करता, कधी कोणाचं वाईट इच्छित नाही, तर ही लोक शेवटी तुमच्या भावनाशी खेळून का जातात? कामापुरता वापर करून तुम्हाला बाजूला का सारतात? कारण चूक समोरच्याची नाही, चूक तुमची आमची आहे. तुम्ही वाघाच्या जंगलात शेळी बनून फिरत आहात आणि अपेक्षा करत आहात की समोरचा शिकारी तुमच्यावर दया करेल. जर या जगात शिकार होणं थांबवायचं असेल तर तुम्हाला जंगलाचे नियम शिकावे लागतील. आज वेळ आली आहे तुमचा हाच भोळेपणा सोडण्याची आणि हुशार चालाक बनण्याची. अशा 10 उलट्या आणि व्यावहारिक नियमाबद्दल बोलणार आहोत, जे तुम्हाला आयुष्यात कधीही कुणाचे गुलाम बनू देणार नाहीत. हा व्हिडिओ शांतपणे आणि शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुमचे डोळे उघडणार आहेत. उलटे नियम. प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं बंद करा. भोळ्या लोकांची सगळ्यात मोठी कमजोरी काय असते माहिती आहे? ते कोणालाच नाही म्हणू शकत नाहीत. समोरच्याला वाईट वाटेल, नातं तुटेल या भीतीने ते स्वतःचा तोटा करून घेतात, पण हो म्हणतात. उलटा नियम हा आहे, आजपासूनच नाही म्हणायला शिका. जेव्हा तुम्ही प्रत्येक फालतू गोष्टीला हो म्हणता, तेव्हा लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य होते. लोकांना वाटतं याला कधीही काम सांगा, हा रिकामीच असतो. तुमची वेळ आणि तुमची ऊर्जा ही खूप मौल्यवान आहे. जर एखादी गोष्ट तुमच्या तत्वाच्या बाहेर असेल किंवा तुमच्याकडे वेळ नसेल, तर समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून नम्रपणे पण ठामपणे नाही म्हणा. ज्यांना तुमची नाही त्याचा राग येतो ते कधीच नव्हते. उलटा नियम. तुमचे प्लॅन्स आणि गुपित मनातच ठेवा. भोळे लोक पोटात कोणतीही गोष्ट ठेवू शकत नाहीत. जर कोठे नवीन बिझनेस प्लॅन आला, नवीन नोकरीची संधी मिळाली की ते लगेच मित्रांना, नातेवाईकांना सांगून टाकतात. त्यांना वाटतं सगळे त्यांचे हितचिंतक आहेत. उलटा नियम लक्षात ठेवा. तुमची पुढची चाल काय आहे हे कोणालाच कळू देऊ नका. जोपर्यंत तुमचे काम 100% यशस्वी होत नाही, तोपर्यंत ते गुप्त ठेवा. कारण या जगात तुमचे चांगले इच्छिणारे कमी आणि तुमचे पाय ओढणारे जास्त आहेत. जेव्हा तुम्ही तुमचे प्लॅन्स आधीच सांगतात, तेव्हा लोकांची नकारात्मक ऊर्जा तुमच्या कामात अडथळे आणते. लोकांना थेट धक्का द्या, तुमच्या शब्दांनी नाही तर तुमच्या यशाच्या आवाजाने. भावनापेक्षा बुद्धीला प्राधान्य द्या. भोळे लोक नेहमी हृदयाने विचार करतात, डोक्याने नाही. कोणीतरी समोर येऊन थोडं रडलं, इमोशनल ब्लॅकमेल केलं की ते भोळे लोक लगेच वितळतात. स्वतःचे पैसे, स्वतःची शांततापणा लावून ते समोरच्याला मदत करतात आणि नंतर तोच माणूस यांना ओळख दाखवत नाही. उलटा नियम सांगतो, जेव्हा व्यावहारिक गोष्टी येतात, विशेषतः पैसा, व्यवसाय किंवा करिअर, तेव्हा भावना खिशात ठेवा आणि डोक्याने विचार करा. समोरच्या डोळेतील अश्रूपेक्षा त्यांच्या पाठीमागचा हेतू समजून घेण्याचा प्रयत्न करा. नाती जपा, पण स्वतःचा बळी देऊन नाही. शब्दावर नाही, लोकांच्या कृतीवर विश्वास ठेवा. हा माणूस किती गोड बोलतोय, हा माझा कधीच वाईट करणार नाही, हा भोळ्या लोकांचा सर्वात मोठा गैरसमज असतो. गोड बोलणारे लोकच सगळ्यात जास्त धोकादायक असू शकतात, कारण कारल्यापेक्षा साखरेत बुडवलेले विष जास्त लवकर सरकते. लोकांच्या शब्दावर जाऊ नका, त्यांच्या कृतीवर लक्ष ठेवा. एखादी व्यक्ती पाठीमागे दुसऱ्याची किती निंदा करते, ती व्यक्ती संकटाच्या वेळी तुमच्या पाठीशी उभी राहते का हे तपासा. जोपर्यंत एखादा माणूस कठीण प्रसंगात स्वतःला सिद्ध करत नाही, तोपर्यंत त्यावर आंधळा विश्वास ठेवू नका. सावध राहणे ही फसवणुकीपासून वाचवण्याची पहिली पायरी आहे. खोट्या स्तुतीला बळी पडू नका. चालाक लोक काय करतात माहिती आहे? ते तुमच्या भोळेपणाचा फायदा घेण्यासाठी आधी तुमची खोटी स्तुती करतात. तुमच्यासारखा मोठा मनाचा माणूस अख्ख्या जगात नाही. तुम्ही तर देव माणूस आहात. ही वाक्य ऐकली की भोळा माणूस सुकावतो आणि स्वतःचे नुकसान करून समोरच्यांचे काम करतो. जर कोणी तुमची गरजेपेक्षा जास्त स्तुती करत असेल तर लगेच अलर्ट व्हा. स्वतःला विचारा की या माणसाला माझ्याकडून काय स्वार्थ आहे. खऱ्या हितचिंतकाचे शब्द कधीकधी कडू असू शकतात, पण मतलबी लोकांचे शब्द नेहमी मधासारखे गोड असतात. स्तुतीच्या मागे लपलेला हेतू ओळखायला शिका. प्रत्येक वादात पडणे बंद करा. जेव्हा कोणी भोळ्या माणसावर टीका करतं किंवा चुकीचं बोलतं, तेव्हा तो लगेच अस्वस्थ होतो.
तो स्वतःला बरोबर सिद्ध करण्यासाठी तासनतास वाद घालत बसतो. आपली मानसिक शांतता ऊर्जा वाया घालवतो. उलटा नियम: प्रत्येक भुंकणाऱ्याला प्राण्यावर दगड मारत बसाल तर कधीच ध्येयापर्यंत पोहोचणार नाही. काही वेळा शांत राहणे हे समोरच्याला सगळ्यात मोठे उत्तर असते. जेव्हा नाही तुम्ही रिॲक्ट होत नाही तेव्हा समोरचा माणूस स्वतःचा हातबल होतो. तुमची शांतता ही तुमची कमजोरी नाही तर ते तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहेत. नेहमी सर्वांसाठी मोफत उपलब्ध राहू नका. तुम्ही नोकरी करत असाल किंवा नात्यात जर तुम्ही एका फोनवर लोकांच्या कामासाठी धावून जात असाल तर लोक तुम्हाला गृहीत धरतात. माणसाचा स्वभाव असा आहे की ज्या गोष्टी सहज आणि फुकट मिळतात त्यांची किंमत तो कधीच करत नाही. उलटा नियम: स्वतःची किंमत वाढवा. लोकांना तुमची वाट पाहायला लावा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या महत्त्वाची कामे सोडून दुसऱ्याच्या छोट्या मोठ्या कामाला पळता तेव्हा तुमची व्हॅल्यू कमी होते. आधी स्वतःच्या प्रगतीवर, स्वप्नावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही तुमच्या कामात व्यस्त आहात हे जगाला कळू द्या, तरच लोक तुमचा आदर करतील. ज्यांनी फसवले त्यांना पुन्हा संधी देऊ नका. भोळे लोक खूप दयाळू असतात. एखाद्याने मोठा विश्वासघात केला तरी थोडे दिवस गेले की जाऊ दे, चूक झाली असेल त्याची म्हणून ते त्याला पुन्हा आयुष्यात जागा देतात आणि तोच माणूस पुन्हा दुप्पट ताकदीने तुम्हाला फसवतं. उलटा नियम: माफ करा पण विसरू नका. ज्या माणसाने एखादा तुमचा विश्वास तोडला त्यांची गॅरंटी संपली. सापाने कितीही कात टाकली तरीही तो विष सोडत नाही. त्यामुळे ज्यांनी तुम्हाला फसवले त्यांना लांबूनच नमस्कार करा. त्यांच्यासाठी तुमच्या आयुष्याचे दरवाजे कायमचे बंद करा. स्वतःचा स्वाभिमान सर्वोच्च ठेवा. अनेकदा भोळे लोक नाती टिकवण्यासाठी किंवा वाद मिटवण्यासाठी सतत झुकतात. स्वतःची चूक नसतानाही माफी मागतात. त्यांना वाटतं झुकल्याने प्रेम वाढेल, पण लक्षात ठेवा सतत झुकणाऱ्याला लोक पायपुसणं बनवतात. उलटा नियम: तुमचा स्वाभिमान हा कोणत्याही नात्यापेक्षा नंतर मैत्रीपेक्षा मोठा असला पाहिजे. जर कुठल्या ठिकाणी तुम्हाला आदराची वागणूक मिळत नसेल तर तेथून सन्मानाने बाहेर पडणे कधीही उत्तम. जो स्वतःचा आदर करत नाही त्याचा आदर हे जग कधीच करत नाही. भोळे लोक नेहमी परिस्थितीला किंवा नशिबाला दोष देतात. माझ्यासोबतच असं का होतं, त्या माणसाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं असं म्हणून ते रडत बसतात आणि स्वतःला बिचारा समजतात. उलटा नियम: आयुष्याच्या खेळात विक्टीम बनू नका तर खेळाडू बना. तुमच्यासोबत जे वाईट घडलं त्याला एक धडा माना. खंबीरपणे उभे राहा आणि पुढे चाला. चालाक माणूस कधीच जुन्या नुकसानावर रडत बसत नाही. तो त्या अनुभवातून शिकून स्वतःची नवीन आणि मजबूत रणनीती आखतो. मंडळी, आज हे 10 उलटे नियम मी तुम्हाला सांगितले ते पुन्हा एकदा नीट ऐका आणि समजून घ्या. चालाक बनणं म्हणजे कोणाचा गेम करणं नाही, कोणाशी कपट करणं नाही किंवा कोणाला फसवणं नाही. चालाक बनणं म्हणजे स्वतःचा स्वाभिमान टिकवणं आणि स्वतःची फसवणूक होण्यापासून स्वतःला वाचवणं. हे भोळेपणा हा कोणताही चांगला गुण नाही. ती एक मानसिक कमजोरी आहे जी तुम्हाला आज आणि आत्ताच दूर करावी लागेल. जेव्हा तुम्ही हुशार आणि चालाक बनता तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याचे रिअरिंग व्हील स्वतःच्या हातात घेता. मग कोणाची हिंमत होत नाही तुमच्या भावनाशी खेळण्याची किंवा तुम्हाला कमी लेखण्याची. आजच स्वतःशी एक ठाम शपथ घ्या: मी चांगला माणूस नक्कीच राहील, पण कोणालाही माझा गैरफायदा होऊ देणार नाही. उठायची, स्वतःला बदलण्याची आणि जगात ताठमानेने जगण्याची वेळ आता आली आहे. तुमचा हा नवा हुशार अवतार पाहून जगाला कळू द्या की तुम्ही आता ते जुने, सरळ आणि भोळे राहिलेले नाहीत. जर तुम्हाला या 10 नियमाबद्दल कोणता नियम सगळ्यात जास्त महत्त्वाचा वाटला आणि तुम्ही तो आजपासूनच स्वतःला लागू करणार आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अशा मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा ज्यांना आज चालाक बनण्याची गरज आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमची प्रगती हेच आमचं ध्येय आहे. पुन्हा भेटूया अशाच एका ऊर्जा भरणाऱ्या, डोळ्या उघडणाऱ्या आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची किंमत ओळखा, हुशार बना. थँक्यू.